जालन्यात जमिनीतून ज्वालामुखीचा उद्रेक होत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। हा खरोखर ज्वालामुखी आहे की इतर काही? पाहूया हा रिपोर्ट। जालन्यातल्या एका गावात जमिनीतून लावारस सदृश पदार्थ बाहेर पडत असल्यानं स्थानिकांमध्ये विविध चर्चा झडतायत। जालन्यातील सामनगाव रोड परिसरातला हा व्हिडिओ आहे। विजेच्या खांबातून हा ज्वलनशील पदार्थ बाहेर पडतोय। सोशल मीडियावर अनेकांनी जालन्यातल्या भूगर्भातून ज्वालामुखीचा उद्रेक होत असल्याचे दावे केले आहेत। मात्र हा दावा सपशेल खोटा आहे। महाराष्ट्र काय तर भारतात कुठेही सक्रिय किंवा भूगर्भात सुप्त ज्वालामुखी नाहीयेत। अंदमान निकोबार बेटावर सक्रिय असलेला एक ज्वालामुखी फक्त अपवाद आहे। विद्युतच्या तांत्रिक बिघाडाचं कारण यामागे अधिकाऱ्यांनी दिलंय। मात्र बऱ्याचदा जर पावसाळ्यात विजेच्या खांबाभोवती वीज पडली तर कालांतरानं विजेच्या उष्णतेनं भूगर्भातील माती, मुरूम, दगड हे वितळून त्याचं तप्त रसात रूपांतर होतं। अशी घटना या आधीही नांदेडमध्ये घडली आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 केव्हीच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला। तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलंही काही हे नाही आहे। तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता। नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही। रामू ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।